नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 27 जुलैचा भाग खूपच जबरदस्त, धमाकेदार आणि मज्जाच मज्जा बघणार आहोत। कारण इथे मित्रांनो, राजाने त्या घाणेरड्या घरमालकाचं सत्य बाहेर येताच चांगली कुत्र्यासारखी धुलाई करून आपल्या अवनीला परत कसं दांगटांच्या घरी आणले ना, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूपच मज्जा असणार। तर त्यानंतर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे नमी, धन्या आणि पाण्या तिघांचंही आता डेकोरेशन काढण्याचं काम चालू असतं। कारण आता घरात खूप सारा पसारा झालेला असतो ना, आणि अवनी वहिनीला घरात झालेला पसारा आवडत नाही। त्यामुळे धन्या, पाण्या आणि नमी तिघेही कामाला लागलेले असतात। राजाही त्यांना हेल्प करत असतो। राजा आता लगेच मॅडमच्या रूम मधले जे फुलं वगैरे असतात ना, ते सगळे फ्लॉवर पॉट घेऊन निघालेले असतानाच आता धन्या पटकन ते ॲनिव्हर्सरीचं जे नाव लावलेलं असतं ना, ते काढायला जातो। तेवढ्यात मात्र आता रॉकी द फादर असे धावत आलेले असतात। तर मित्रांनो, इथे अण्णांची कॉमेडी खूपच मस्त असते बरं का। अण्णा अगदी धन्याच्या अंगावरती धावतच येतात। एक्सक्यूज मी धन्या, नो टचिंग, त्याला हात लावायचा नाही। तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा काय बोलायले तुम्ही? आता सेलिब्रेशन झालं की आता समजा काही हे डेकोरेशन काढून ठेवा लागेल की। किती राडा झाला इकडे, आणि आपल्या वहिनीला राडा झालेला आवडत नाही, त्यांना घर स्वच्छ आवडतं, तुम्हाला कळत नाही का? तेवढ्यात अवनी आता अण्णांचा आवाज ऐकून धावतच आता रूमच्या बाहेर आलेली असते। त्याच वेळेस आता अण्णा म्हणू लागतात, नो टच, सांगितलं ना, दिस इज माय हॅपीनेस टू व्हेरी अल्बम। हा हॅपीनेस कायम असाच राहायला पाहिजे। अण्णांना काही फारशी इंग्लिश येत नाही, पण तोडकं मोडकं नको ते जोडत असतात। समजे जर अण्णावरती हसू लागतात, तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा पण मग काय असंच ठेवणार आहे का तुम्ही? त्यावर अण्णा म्हणू लागतो, हो, हे ऑलमोस्ट राहणार आहे कायमसाठी। हे बघा, माझ्या घरात सुनबाई आली ना, तेव्हापासनं ना हॅपीनेस असा भरून वाहतोय, खूप भरून, ट्रोक सारखा भरून। त्यामुळे हे हॅपी हे नाव या घरात असंच राहणार, रोज हॅपीनेस बघत राहणार मी। चालेल, काढायचं नाही। त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, असं कोणी करतं का? अण्णा, ते डेकोरेशन होतं। जशी आपली सुनबाई परमनंट आली नाही घरात कायमसाठी, तसं हॅपीनेस बी कायमसाठी असणार आहे परमनंट। अण्णा, तुम्ही कशाला हे सगळं करताय? त्यावर अण्णा म्हणू लागतात, सांगितलं ना धान्या, तेवढंच करायचं, डोक्यात जायचं नाहीये। त्यावर आता लगेच पाण्या म्हणू लागतो, चला अण्णा, तुम्ही म्हणताय ना, तर तुमचा हॅपीनेस काढला जाणार नाही। चला चला, तुम्ही निघा, झोपायला चला पटकन। त्यावर अण्णा म्हणू लागतात, पाण्या दीडशान्या, माझ्याशी गेम करायचा नाही। हे बघ, आता मी तल्लीने म्हणून मला उगाच फसू नको, गंडवायचं नाही। उद्या सकाळी जेव्हा मी ओके असेल ना, तेव्हा असं चाप काढून काढेन ना तुला, मग बघ। त्यामुळे माझा हॅपीनेस काढायची हिम्मत करायची नाही। त्यावर पाण्या म्हणू लागतो, नाही नाही, रॉकी द फादरची हॅपीनेस काढण्याची हिम्मत माझ्यात नाहीच आहे। चला चला, धन्या, काढू नको, राहू दे तसंच। आता लगेच पाण्या अण्णांना घेऊन बाहेर जातो। त्याच वेळेस आता अवनी आणि राजाला मात्र वाईट वाटतं, कारण आता अण्णा किती खुश आहेत, आणि उद्या जर सुनबाई म्हणजे अवनी या घरातनं निघून गेली तर काय काय होईल, या विचाराने राजा आता गोंधळून गेलेला असतो। त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, नमे, अगं मी यातली 2-3 अक्षरं तर काढली होती, मग आता काय करू? हे काढून घेऊ का असंच ठेवू? असंच ठेवलं तर कसं वाटेल ते? त्यावर नमी म्हणू लागते, धन्या, तुला बाकीचं काढायचं असलं तर काढ, पण ते हॅप्पीवालं काढू नको, नाहीतर मामा असं चापटाळीन ना तुला, बघ लय हाणीन तुला। आता लगेच राजा पटकन ते फ्लॉवर पॉट मॅडमच्या हातात देतो आणि तिकडनं बाहेर निघून येतो। तर आता राजा इथे बाहेर अंगणात बाजेवरती एकटाच बसलेला असतो। रात्रीची वेळ झालेली असते। राजाला काही आज झोप लागत नसते, कारण आजची शेवटचीच रात्र मॅडम इथे असणार आहे ना। मग राजा खूपच दुःखी असतो। विचारात आपला देवीआईकडे बघतच म्हणू लागतो, देवीआई, अगं बघतेस ना, अगं काय चाललंय माझ्या आयुष्यात? अगं देवीआई, एकेकाळी चुकून मॅडमने मला पिवळ्या रंगाचं फूल दिलं होतं, पण मला वाटलं होतं त्यानंतर तू आमची गाडी रुळावरती आणशील, आणि मग
अजून मॅडम स्वतःहून मला एखादं फूल देतील आणि मग आमच्या या नात्यातला बॉन्डिंग वाढत जाईल, आमच्यात प्रेम होईल आणि मग या पिवळ्या रंगाचा लाल रंग होईल. पण देवी आई, तू तर काहीतरी वेगळंच करते ग. खरंच मॅडम आता उद्या घर सोडून जाणार असं वाटतं. ही रात्रच संपू नये. विचारांनी असं मन खायला उठलंय ग देवी आई. तेवढ्यात लगेच आता राजा त्या बाजेवरती पडतो. त्याच वेळेस अवनी येते, झोपलास का? तेव्हा राजा पटकन उठून उभं राहतो. मॅडम तुम्ही इकडे काय करताय? अवनी आता एक पिवळ्या रंगाचा पेपर घेऊन आलेली असते. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा नाही म्हणजे या घरातला शेवटचा दिवस ना आजचा, म्हणून म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्यात. मारायच्या गप्पा? त्यावर राजा म्हणू लागतो, चालेल की, मला आवडेल गप्पा मारायला. अवनीचं लक्ष अण्णांकडे जातं. अण्णा झोपले वाटतं. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, झोपले ते बरं झालं. ऑल ओके झाले ते. सारखी आपले काही ना काही बडबड चालूच असते. एकदा माणूस झोपला ना, ऑल द बेस्ट, बरं होतं, जरा निवांत राहतात. त्यावर अवनी हसू लागते. मग इकडेच बसायचं? तेव्हा राजा म्हणू लागतो, बसा की, अहो तुमचंच घर आहे, कुठे बी बसा. तेव्हा लगेच अवनी त्या बाजेवरती बसते. खरंच हे घर माझंच आहे असं वाटायला लागलं होतं मला. खूप दिवस झाले नाही इथे येऊन. आणि आत्ता जे काही मागचे दिवस गेले ना राजा, ते खरंच खूप भारी गेले आणि पटकन गेले ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो असंच असतं की, चांगले दिवस ना अगदी 120च्या पीडने असे धावत जातात आणि वाईट दिवस लवकर जात नाही हो. अहो 4 चौघांना बोलून त्या गाडीला धक्का दिला ना तरी गाडी पुढे ढकलत नाही, असे असतात वाईट दिवस. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, राजा पण तरीही या वाईट दिवसात होप सोडायची नसते बरं का. होप लय तोप चीज असते. तेव्हा लगेच आता राजा हसू लागतो, मॅडम तुम्ही तर ना माझ्यासारखं बोलायला लागलात. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा खरं तर ना मी समद्यांसाठी गिफ्टच आणणार होते. मला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं रे, खरंच अगदी घरच्यापेक्षाही जास्त जीव लावलं. म्हणून मला वाटलं होतं की सगळ्यांना गिफ्ट द्यावी, पण काय करणार, माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते आणि वेळही कमी होता. ॲडजस्टमेंट करणं जमलं नाही मला. आता अवनी बोलता बोलता तो पिवळ्या रंगाचा जो पेपर असतो त्याचं आता फूल बनवण्याचं काम करत असते. राजा आता एकटक मॅडमकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, पण जेव्हा मी नोकरीला लागेल ना राजा, तेव्हा मी सगळ्यांसाठी नक्कीच गिफ्ट पाठवेल बरं का. त्यावर राजा म्हणू लागतो, हे बघा अवनी मॅडम, गिफ्टची गरज नसते हो, लेन देन की बातें छोडो. तेव्हा अवनी म्हणू लागते, दोस्ती बडी चीज होती है ना. त्यावर राजा हसू लागतो, मॅडम अहो तुम्ही तर माझी समधी वाक्य पाठच केली की काय. त्यावर अवनी म्हणू लागते, पाठ केली नाही, मी लिहून ठेवणार आहे. ही सगळी वाक्य ना मला तू लिहून दे आणि जेव्हा माझं स्वतःचं ऑफिस असेल ना, तेव्हा मी बाहेर भिंतीवरती कोड माय धनराज दांगडकडे मी कोडिंग केलंय असं सगळ्यांना स्पष्ट सांगणार आहे. कारण तुझ्याकडनं मला खूप शिकायला भेटलं रे. तू माझा एक चांगला मित्र बनला, ज्याला मी कधीच विसरू शकत नाही. आता राजाला खूप भारी वाटतं. राजा एकटक मॅडमकडे बघू लागतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा पण आता उद्या या घरातनं मी जाणार बरं का. राजाला खूप वाईट वाटतं, पण मॅडम नाही गेलं तर. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा आता माझं फिक्स झालंय, मी उद्या सकाळी निघणार आहे. सगळी तयारी झाली, पण खरंच या घराची सवय लागली रे, अगदी लळाच लागलाय. सगळे कसे आपलेसे होऊन गेले ना ते कधी कळलंच नाही. पण यात एक राहिलं बरं का, यशादाची ट्रेनिंग अर्धवटच राहिली. जर थोडे दिवस अजून इकडे राहिले असते ना तर संपूर्ण स्वयंपाक शिकले असते मी. पण राजा मला चहा चांगला जमतो ना, मस्त येतोय ना. त्यावर राजा म्हणू लागतो, विषय का, यशोदाचं काम म्हणजे एकदम भारी टॉपचं असतं हो. त्यावर अवनी म्हणू लागते, जाऊ दे, आज मला चहा तरी बनायला मी शिकले ना. जेव्हा कधी गरज पडेल निदान माणूस चहा उकळून पिऊ तरी शकतोय. आणि जर नाहीच मी स्वतःच्या पायावरती उभी राहिले, नाहीच मला नोकरी लागली, तर एखादा चहाची टपरी मी टाकू शकते ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम अहो काय बोलताय तुम्ही आणि चहाची टपरी? नाही, तुमची स्वप्न लय मोठी अहो. अशी छोटी स्वप्न नका बघू. मोठ्या माणसांनी मोठी स्वप्न बघितली पाहिजे. त्यावर अवनी म्हणू लागते, का गोरगरीब मोठी स्वप्न नाही बघू शकत का, सांग ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही लय शिकलात माझ्याकडनं काय काय, मला ना लय भारी वाटतंय. त्यावर अवनी म्हणू लागते, मग
तुझ्याकडनं शिकायलाच तेवढं भेटलंय मला. आता राजा आणि अवनीच्या मस्त बाहेर गप्पा चालू असतात, पण इकडे धन्याची मित्रांनो आतमध्ये अशी घालमेल चालू असते. सारखा आपला खिडकीतनं डोकावून बघत असतो. यशाला आता टप्पुरे डोळे करून धन्याकडे बघतोय. ए काय यार झऱ्या मारतोय, पड ना, झोप ना. त्यावर धन्य म्हणू लागतो, ते मी पाणी घेऊन आलो. तेव्हा यशादा म्हणू लागतो, पाणी आणलंय, एवढं पाणी पिणारे का रात्री, चल झोपून घे. तेव्हा लगेच आता पाण्याही तिथे आपल्या गादीवरती बसून मोबाईल बघत असतो. त्यावर यशोदा म्हणू लागते, ए तुला गॅरेजवर नाही जायचं का उद्या सकाळी, घे ना पसरून, मग झोप लवकर. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, पाण्यादा तुला सांगतो आज राजादा काय आपल्या झोपायला येणार नाही. त्यावर पाण्या म्हणू लागतो, का काय झालं, सटकलाय का तो. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, पाण्यादा अरे अवनी वहिनी आणि राजादा मस्त रोमॅन्टिक गप्पा मारतायत. आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती ना 1 मंथची. आज बहुतेक गाडा रोवणार, सुरुवात होणार बरं का प्रेमाला. त्यावर लगेच यशादाला राग येतो, ए धनिया झोपतोस का. त्यावर पाण्या म्हणू लागतो, जा जा त्यांचा जाऊन एक गुपचूप फोटो काढ. त्यावर लगेच आता धन्या निघणार. तेच यशादा म्हणू लागतो, झोप खाली झोप, नाहीतर असा हानीन ना तुला, झोप लवकर. तेव्हा धन्या म्हणू लागतो, झोपतच होती दादा, पण हा पाण्यादा बोलला की फोटो काढ. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए खोटारड्या डबल गेम करणाऱ्या, अरे मी कधी बोललो, मी आपलं सहज बोललो, तूच म्हटला फोटो काढून येतो. त्यावर लगेच आता यशादा म्हणू लागतो, झोपतो का पाण्या, झोप लवकर नाही तर लय हानीन तुला बाई. आता पाण्या लगेच अंगावरती घेतो आणि झोपून घेतो. तर आता इकडे बाहेर अवनीने त्या पिवळ्या पेपरचं मस्त असं फूल बनवलेलं असतं. तर अवनी लगेच आता ते फूल राजासमोर धरते. राजा हे तुझ्यासाठी. आता राजाला खूप भारी वाटतं. मॅडम तुम्ही हे कसं बनवलंय, अहो किती छान बनवलंय. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा आपल्यातल्या या छान अशा नात्याची छान अशी भेटवस्तू समज आणि कायम तुझ्याजवळ ठेवा. त्यावर राजा म्हणू लागतो, ठेव, अहो खूप जपून ठेवणार आहे मी हे, खरंच मला लय आवडलं, तुम्ही कसं बनवलं. अवनी आता राजाला सांगू लागते कसं बनवलं, काय काय केलं. राजा एकटक आता मॅडमकडे बघत असतो. अवनीलाही राजाबरोबर गप्पा मारून खूप भारी वाटतो. तर त्यानंतर आता अवनी निघालेली असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम एवढी काय घाई आहे, अहो बसा की, गप्पा मारताना किती भारी वाटतं ना, थोड्या वेळ अजून गप्पा मारूया. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा अरे मला उद्या सकाळी निघायचंय, लवकर उठायचंय, त्यामुळे झोपू दे ना मला. त्यावर राजा म्हणू लागतो, असं काय करताय, बसा की थोड्या वेळ. अवनी पुन्हा बसते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम असं बाहेर मोकळ्या हवेत बसून खूप भारी वाटते ना. आता अवनी हसत असते, गप्पा मारत असते, दोघे अगदी गुंगून गेलेले असतात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा चल लवकर, आता ना फार उशीर झालाय, मला निघावं लागेल, मी जाते झोपायला. राजा पुन्हा रिक्वेस्ट करू लागतो, मॅडम जरा बसा की. तेव्हा अवनी म्हणू लागते, जमणार नाही, उद्या सकाळी मला निघायचंय ना, इथेच जर बसून राहिले ना तर मी निघू शकत नाही, मग इथेच बसून राहील मी. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, बरं ठीक आहे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, बरं चल, मी उद्या सकाळी निघणार आहे, मला जावं लागेल. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, पण का. त्याच वेळेस अवनी आता भडकते, का म्हणजे एकदा ठरलंय ना हे घर सोडायचं म्हणून. त्यावर राजा म्हणू लागतो, मी म्हणालो की हा जा तुम्ही सकाळी असं म्हणालो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा पलटी मारायला मात्र तू एक नंबर, कळलं मला. राजा हसू लागतो. आता अवनी तिकडनं निघून जाते. राजा लय खुश होतो. आता लगेच तो त्या फुलाकडे एकटक बघू लागतो. आता ते फूल जरी कागदाचं असलं तरी मित्रांनो राजासाठी ते खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याला ते अवनीने दिलेलं असतं ना. राजा लय खुश होतो आणि देवीआईला म्हणू लागतो, देवीआई अगं तुझे आभार मानावे तेवढे थोडे की, मी आत्ताच काय बोललो, आधी त्यांनी मला चुकून एक फूल दिलं होतं, स्वतःहून असं फूल द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही, आणि आज ते फूल दिलंय. म्हणजे देवीआई तुझ्या मनात नेमकं काय चाललंय, मी होप सोडायचा नाही असं म्हणायचंय का तुला. नक्कीच काहीतरी भानगड आहे. देवीआई असाच तुझा पाठिंबा राहू द्या, मी हे फूल असंच जपून ठेवणार आहे. तर अवनी आता आतमध्ये येते. तर आतमध्ये बघते तर पाण्या, धन्या आणि यशोदा झोपलेले असतात. आता अवनी त्या तिघांकडे एकटक बघू लागते. या तिघांची अगदी अवनीला सवय झालेली असते. धन्या झोपलेला असतो पण त्याने अंगावरती शाल वगैरे काही घेतलेलं नसतं. अवनी आता हळूच धन्याजवळ येते.
त्याच्या अंगावरती कंबल टाकते आणि आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस यशोदा मात्र जागाच असतो. हे सगळं आता हळूच बारीक नजरेतनं यशोदा बघत असतो. आता अवनी रूममध्ये जाताच यशोदा उठतो. खरंच अवनीने या घरात खूप जीव घातलाय. सगळ्यांना अगदी वेगळंच बदलून टाकले. सगळ्यांना अगदी छान असं सुधरवलंय. सगळं काही ठीक चालू असताना आता उद्या जेव्हा अवनी हे घर सोडून जातील तेव्हा या घराची काय हालत होणार आहे? या सगळ्यांना मी काय सांगू? राजा काय सांगेल? असे असंख्य प्रश्न आता यशोदालाही पडलेले असतात. तर त्यानंतर राजा लगेच मॅडमने दिलेलं फूल घेऊन आता झोपण्यासाठी येतो. गादीवरती पडताच अगदी आपल्या अंथरुणात राजाने ते फूल घेतलेलं असतं आणि एकटक त्याकडे बघत असतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, राजा राजा आता लय रात्र झाली आहे, झोपून घे आता. राजा आता लगेच अंगावरती घेऊन त्या फुलाकडे बघतच झोपलेलो असतो. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आपला राजा मात्र मित्रांनो आता त्या घर मालकाच्या घरापर्यंत पोहोचलेला असतो. आता गेट उघडताच बाहेर जो बोर्ड लावलेला असतो ना, रूम भाड्याने मिळेल फक्त मुलींसाठी. तेव्हा राजाला आता त्या शेजारच्या ताईचं बोलणं आठवतं. तो बाप्याला रूम देत नाहीये, फक्त पोरींना रूम देतो आणि त्याची रूम घेऊ नका. तेव्हा राजाला आता डाऊट आलेला असतो. नक्कीच इथे काहीतरी फॉल्ट आहे आणि तो मला शोधून काढायचा आहे. आता राजा बेल वाजवतो. भोभो कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येतो. राजा इकडे तिकडे बघू लागतो. तेवढ्यात लगेच तो घर मालक जो असतो ना, तो खिडकी उघडतो आणि राजाकडे बघतो. ए काय इथे काय करतोयस तू? त्यावर राजा म्हणू लागतो, तुम्ही घर मालक आहात का? मला ना रूम भाड्याने हवी होती. त्यावर लगेच आता ते मालक म्हणू लागतात, तुला वाचता येते ना? बघ फक्त मुलींसाठी मिळणारे ही रूम, तुमच्यासाठी नाहीये. त्यावर राजा म्हणू लागतो, अहो पण ते रूम आहे का? त्याच वेळेस घर मालक म्हणू लागतो, रूम नाहीये, आत्ताच रूम गेलेली आहे. तेवढ्यात आतमधनं एक मुलगी येते. मालक मला जाऊ द्या ना, मला जायचंय हो. त्यावर तो घर मालक तिच्यावरती ओरडतो, ए आतमध्ये जा, चाल निघ आतमध्ये, तुला सांगितलंय ना तुला जायचं नाहीये. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, एक मिनिट, त्या ताई तुमची मुलगी आहेत का? त्यावर लगेच आता घर मालक म्हणतो, ए ती आणि माझी पोरगी गप्प बैस, काही बोलू नको. त्यावर राजा म्हणू लागतो, मग तुमची मिसेस आहे का? पण वाटत नाही हो, तुम्ही तर खूप ओल्ड वाटता आणि त्यांचं तर वयच दिसत नाही. त्यावर त्या घर मालकाला राग येतो, तुम्हाला ओल्ड बोलतो? ए मी म्हातारा नाही आहे, अभि तो मैं जवान हूं. आता राजाला लगेच या घाणेरड्या माणसाची नजर काय आहे, त्याच्या मनात काय आहे, हे सगळं काही कळालेलं असतं. त्यामुळे मित्रांनो राजा आता इथे या घर मालकाला धडा शिकवण्याचं ठरवतो. राजा निघालेला असतो तेव्हा तो घर मालक खिडकी बंद करतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, एक मिनिट साहेब, अहो नाही म्हणजे कसं आहे ना, मी इकडे माझ्यासाठी नाही हो, माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासाठी रूम बघायला आलो होतो. तेव्हा तो घरमालक खुश होतो, म्हणजे तुझी मैत्रीण येणार होती करायला? कुठे असते तुझी मैत्रीण? त्यावर राजा म्हणू लागतो, अहो ती ना सुपर मॉडेल आहे आणि मग तिला जरा प्रॉब्लेम आलाय हो. आधी ज्या ठिकाणी राहत होती ना त्या ठिकाणी तिला यायला जायला उशीर झाल्यामुळे तो घरमालक भडकलाय. नाही म्हणजे आता सुपर मॉडेल म्हटल्यानंतर रात्री कसं असतं, पार्ट्या वगैरे असतात, रात्रीचं बाहेर जाणं असतंय, घरी येता येता अर्धी रात्र होती. सुपर मॉडेलची कामं कशी असतात तुम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे त्या घर मालकाला काही हे सगळं पटलं नाही. त्यामुळे त्याने ना माझ्या त्या मैत्रिणीला बाहेर काढले हो, म्हणून इकडे एखादी रूम भेटते की काय ते बघावं. कसं आहे ना, त्यांना रात्र रात्र बाहेर जावं लागतं ना, कधी येतील कधी जातील सांगता येत नाही. मग त्या बोलल्या की कुठे ॲडजस्टमेंट होत असेल तर मी सगळे ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. सुपर मॉडेल कशा असतात तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा लगेच आता तो घरमालक म्हणू लागतो, ए तू खरं बोलतोय का? तुझी मैत्रीण आणि सुपर मॉडेल? त्यावर राजा म्हणू लागतो, अहो समजून घ्या की, मैत्रीणच म्हणा, कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? घरमालक खुश होतो, सुपर मॉडेल मग चालेल की, देईल मी तिला रूम. त्यावर राजा म्हणू लागतो, पण तुमची रूम गेली ना. त्यावर तो घरमालक म्हणू लागतो, तिला मी नकार देऊन टाकेल. सुपर मॉडेल कशी आहे पण तिचा एखादा फोटो दाखव की. आता राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. पण आता राजा थोडासा आता शांततेत राहण्याचा प्रयत्न करू लागतो. दाखवतो की फोटो दाखवतो, पण इकडनंच दाखवू का? दरवाजा उघडा ना.
मला आतमध्ये येऊ द्या. आता घरमालक लय खुशीत असतो. ये ये ये, बस पटकन दाखव तुझ्या मैत्रिणीचा सुपर मॉडेलचा फोटो. कशी दिसते, कशी असते, मला हे सगळं बघावं लागेल. आता मात्र लगेच राजा आपला मोबाईल काढतो, दाखवतो की सुपर मॉडेल कोण आहे ना ते दाखवतोच. असे म्हणताच अवनीचे काही फोटोज दाखवतो. आता या घरमालकाला धक्का बसतो. ए, मला येडा का खोळा समजतो का तू? हीच पोरगी आली होती मागाशी रूम घ्यायला. तू काय बोलतो रे? ही काय सुपर मॉडेल आहे का? उगच मला फसवायलाय. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हो ना, मग ही मागाशी जी आलती ना ती माझी. त्यावर तो घरमालक म्हणू लागतो, तुझी मैत्रीण आहे का? कोण आहे तुझी ती? त्यावर लगेच राजा जोरदार दिशी या घरमालकाच्या 2 कानाखाली ओढतो. ती माझी बायको आहे आणि तू तिच्यावरती घाणेरडी नजर टाकणार? तिच्यावर तुझी एवढी हिंमत? आता ना तुला सोडणारच नाही. असे म्हणत चांगलेच आता राजाने त्या घरमालकाचे गाल लाल केलेले असतात. त्याच वेळेस आता तो घरमालक म्हणू लागतो, ए, तू माझ्यावर अशी दमदाटी करू शकत नाही. मी पोलिसांना बोलवेल. त्यावर राजा म्हणू लागतो, बोलावच. आता तू पोलिसांना बोलावस. थांब, मीच बोलावतो. पण ती आधी ताई होती ना आतमध्ये, तिला आवाज दे. त्यांना बाहेर बोलव, चल लवकर. आता त्या इथे राहणार नाही. त्याच वेळेस राजा आवाज देतो, ताई ताई घाबरू नका, तुमचं सामान घ्या आणि इकडे बाहेर या. आता लगेच ती मुलगी आपला चेहरा असा ओढणीने झाकून बाहेर येते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, ताई काळजी करू नका, मी तुम्हाला इथे बघितलंय हे मी कुणालाच सांगणार नाही. आणि या असल्या नराधम माणसाचं तुम्हाला ऐकण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे ना, याने नक्कीच मोठं काहीतरी कांड केलेलं असणार आहे, पण मी याला आता सोडणार नाही. असे म्हणत राजा आता पुन्हा चटाचट त्याचे गाल लाल करतो. त्याच वेळेस तो घरमालक म्हणू लागतो, चुकलं माझं, पण पोलिसांना नका बोलू, तुम्ही हवं म्हणाल ते मी करेल. त्यावर राजा म्हणू लागतो, आता कसं? चल पटकन, माझ्या मॅडमचा जो नंबर आहे ना तुझ्या मोबाईलमध्ये तो डिलीट करून टाक. चल लवकर, पटकन डिलीट करायचा, नाहीतर असं चापकळीन ना. त्यावर लगेच तो घरमालक आता अवनीचा नंबर डिलीट करतो. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, ताई ताई तुम्ही निघा आता. ती ताई दरवाजापर्यंत जाणार तेच राजा म्हणू लागतो, ताई 1 मिनिट, तुमच्याकडे चप्पल आहे का? एक चप्पल आणा आणि याच्यात चांगले थोबाड्यात मारा. आता लगेच तो घरमालक म्हणू लागतो, ए, तुम्ही असं नाही करू शकत. तेव्हा राजा म्हणू लागतो, ताई घाबरू नका, मी हाय तुमच्या बरोबर, मारा याच्या कानसळात एखादी. आता लगेच ती ताई म्हणजे ती मुलगी चप्पल घेऊन येते आणि या घाणेरड्या घरमालकाच्या थोबाडात तिने 2 चप्पल मारलेले असतात. राजाला आता लय भारी वाटतं. तेव्हा राजा लगेच त्याची कॉलर पकडतो. त्यावर तो घरमालक म्हणू लागतो, सोडा ना, सोडा, चुकलं माझं, पुन्हा मी असं नाही करणार, पण मला पोलिसात नका देऊ. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही ना, मग एक काम कर, ऐक, माझ्या अवनी मॅडमला सांगायचं तुम्हाला इथे रूम भेटणार नाही म्हणजे नाही. त्यावर लगेच आता तो घरमालक म्हणू लागतो, ठीक आहे, मी लगेच फोन लावतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, फोन लावायचा नाही, त्यांना इथे आल्यानंतर स्पष्ट नकार द्यायचा आहे. कितीही फोर्स केला तरी नकारच भेटला पाहिजे. जर तू होकार दिला आणि त्यांना इथे बोलावलं ना, मग माझी आणि तुझी गाठी असा फोडून काढेन ना तुला, बघ. आता हा घरमालक खूपच घाबरलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता राजा अवनी मॅडमला घेऊन निघालेला असतो. अवनी आपली बॅग घेऊन दांगटांच्या घराबाहेर येते. घराकडे एकटक बघत असते. यशोदा, या घराची ना सवय झाली रे मला, खरंच आता इथून चालले ना, पण असं वेगळंच वाटतंय. असं वाटतंय पुन्हा मी घर सोडते की काय, नवीन सुरुवात करते ना पुन्हा, सगळं काही ठीक होऊ दे असंच म्हणेल मी देवी आईकडे. सगळेजण आता मॅडमकडे बघत असतात. राजा मात्र आता पुन्हा आपल्या अवनीला कसं घरी घेऊन येणार, त्या घरमालकाची कुत्र्यासारखी धुलाई करून आता दांगटांच्या घराला पुन्हा कसा बाईचा आशीर्वाद लागणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.